माझ्या नवऱ्याने 11 गुरुवारची पूजा मांडणी मोडली. काळीच पिळून टाकणारा स्वामी समर्थ मठातील ताईंना आलेला थरारक असा स्वामी अनुभव. मित्रांनो, आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण विविध प्रकारचे उपाय करत असतो. स्वामी नेहमी आपल्याला संकटामधून बाहेर काढत असतात. आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली तरी त्यातून आपल्याला ते मार्ग दाखवत असतात. तर मित्रांनो, स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताच मार्ग सोडत नाही. सर्व प्रकारच्या आपण उपाय जे आहेत ते करत असतो. तर स्वामी हे सगळ्यांसोबत असतातच. स्वामी नेहमी म्हणत असतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी नेहमी संकटांना धैर्याने सामोरं जा असं देखील आपल्याला सांगत असतात. स्वामींवर नेहमी विश्वास ठेवायचा आहे. स्वामींवर जर विश्वास असला तर कोणतेही काम अशक्य होत नाही असंही म्हटलं जातं. तर मित्रांनो, स्वामींचा अनुभव हा प्रत्येकाला येत नाही, पण ज्यांना येतो त्यांच्यासोबत स्वामी हे नेहमीच असतात. तर मैत्रिणींनो, आज आपण एका ताईंचा अनुभव वाचणार आहोत. हा जो अनुभव आहे तो अगदी मनाला वेदना देऊन जाणारा आहे. अशी वेळ अगदी कुणावरही येऊ नये. मैत्रिणींनो, त्या ताईंचं नाव आहे शीतल पाटील. चला तर आता मग आपण त्यांच्या शब्दामध्ये त्यांचा अनुभव ऐकूया किंवा वाचूया. बघा, आम्ही जळगावचे राहणार आहोत. आमच्या कुटुंबामध्ये आम्ही दोघे नवरा बायको आणि आमच्या 2 मुली असे आम्ही 4 जण राहत असतो. मी एका छोट्याशा दवाखान्यामध्ये कामाला आहे. त्या ठिकाणी पेशंटचं नाव नोंदणी करण्याचं काम मी करत असते. माझे मिस्टर यापूर्वी एका कंपनीमध्ये कामाला होते. त्या ठिकाणी त्यांना जेमतेम 12,000 ते 13,000पर्यंत पगार मिळत होता. 12 ते 13,000 पगार मिळत असला तरी ते आमच्या घरामध्ये 2,500 ते 3,000 रुपये देत होते. त्याचं एकमेव कारण असं म्हणजे की त्यांना दारूची खूपच सवय होती आणि ते खूप जास्त प्रमाणामध्ये दारू पीत होते आणि त्यांना दारू हवी होती. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फक्त ते दारूच पीत असायचे. त्यामुळं त्यांचा जास्तीत जास्त पैसा जो आहे तो दारूमध्येच खर्च व्हायचा. त्यांच्याकडे जर पैसे नसतील तर ते माझ्याकडून घेऊन दारू प्यायचे. इतकी त्यांना दारूची वाईट सवय लागली होती की मी जे काही काम करत होते त्यातूनच घर खर्च चालू होता. मुलींचं शिक्षण देखील त्यातूनच चालू होतं. ज्या काही मानवी गरजा असतात त्या गरजा पूर्ण माझ्या पगारावरती चालू होत्या. देवाच्या कृपेने माझ्या ज्या 2 मुली होत्या त्या खूपच समजूतदार होत्या. अगदी त्यांचं कुठे कोणत्याही प्रकारचे हट्ट नव्हते किंवा काही मागण्या देखील नव्हत्या. मी जे घेऊन देईन त्यातच त्या आनंदी राहत होत्या. आमचा संसार कधी ठीक होईल किंवा आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी कधी दूर होतील हे सर्व प्रश्न मला नेहमी पडत असायचे. आमच्या घराच्या जवळच स्वामी समर्थ केंद्र होतं. तिथं मी अधूनमधून जात असायचे. रोज जाणं काही माझ्यासाठी शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मी कधीतरी माझ्या मुलींना घेऊन तिथे जात होते आणि तिथे गेल्यावर मला अगदी प्रसन्न वाटायचं. तिथे गेल्यावर मला 11 गुरुवारची माहिती देखील समजली होती आणि ते कसं करावं हे देखील मला माहीत झालेलं आहे. परंतु कधी करावं असं मला वाटलं नाही. एके दिवशी असं झालं की पैशावरून माझा आणि माझ्या मिस्टरांच्यामध्ये कडकडीत भांडण झालं. आईवडिलांच्या भांडणाचा परिणाम थोडा का होईना पण मुलांवर होत होता. माझ्या 2 मुली मोठ्या होत होत्या. एक 8वीला होती आणि दुसरी 6वीला होती. सेविंग नावाची गोष्ट ही आमच्यामध्ये कधीच नव्हती, कारण 1 रुपया आमच्याकडे सेविंग नव्हतं. एक दिवस खूप उदास वाटत होतं. भविष्याचा विचार करत बसलो होतो आणि अचानकच माझ्या मनामध्ये आलं की 11 गुरुवार करायचे. 11 गुरुवार केल्यानं चांगले फळ मिळते किंवा स्वामी आपल्याला अडचणीतून बाहेर काढतात असं देखील मी ऐकलं होतं. त्याच्यामुळे मी 11 गुरुवार करायचा विचार केला आणि स्वामींची प्रचिती देखील होते, परंतु कधी केलेलं नव्हतं. पण आता करण्याची इच्छा ही सुरू झाली होती. मग
दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून करावंसं नाही वाटलं, पण स्वतःच्या अंतःकरणानं वाटलं म्हणून मी म्हटलं हे व्रत करावं आणि अत्यंत मनापासून करायचं आहे. आता 11 गुरुवार मी करायचं ठरवलं आणि आता जो पुढचा येणारा गुरुवार आहे तोच गुरुवार मी पक्का केला. हा जो पुढचा गुरुवार येणार आहे त्या गुरुवारी माझा पहिला गुरुवार असणार आहे असं मी ठरवलं होतं. आता हे गुरुवार मला कशासाठी करायचे होते, तेव्हा मी स्वामींना हेच मागत होते की मला खूप पैसा मिळावा व आमची परिस्थिती चांगली व्हावी. अशी आशा माझ्या मनात नव्हती. पण आम्हाला जे काही पैसे मिळतात ते चांगल्या कारणासाठी खर्च व्हावेत. माझ्या मुलींचं शिक्षण व्हायचं आहे, वायफळ खर्च होऊ नये. माझ्या नवऱ्याची जी काही व्यसनाची सवय आहे ती व्यसनाची सवय दूर व्हावी. या सर्व अडचणींनी स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन सांगितलं होतं. आता गुरुवारी करण्याच्या अगोदर बुधवारच्या दिवशी माझं आणि नवऱ्याचं पैशावरून भांडण झालं होतं. खूप कडाक्याचं भांडण झालं होतं. मला दारूशिवाय करमत नाही आणि मला दारू पिण्यासाठी पैसे हवे आहेत असे माझे मिस्टर म्हणत होते. मला काहीही कर, पण मला दारू प्यायला पैसे दे. पण मी तिथे स्पष्टपणे नकार दिला आणि त्यावेळेस आमचे खूप मोठ्याने भांडण झाले व रागाच्या भरामध्ये ते बाहेर निघून गेले. नंतर आता हे कायमचं झालं होतं. त्यांना राग आला तर ते बाहेर जात होते आणि काही वेळाने पुन्हा घरी येत होते. असंच त्या दिवशी ते रागाच्या भरामध्ये बाहेर गेले. आता त्या दिवशी बुधवार, सामान म्हणजेच की स्वामींचा फोटो माझ्याकडे नव्हता. स्वामींचा फोटो मी आणला, स्वामींची माळ आणि स्वामी चरित्र सारामृत, तसंच फुलं, केळी आणि थोडं साबुदाणा असं सामान घेऊन मी घरी आले. गुरुवारचा दिवस आला. सकाळी लवकर उठून मी आंघोळ वगैरे करून पूजा म्हणायला सुरुवात केली. घरातल्या देवांची पूजा करून झाली. त्याच ठिकाणी मी स्वामींची देखील पूजा मांडली आणि नंतर स्वामींची पूजा केल्यानंतर घरामध्ये अत्यंत प्रसन्नतेचं वातावरण निर्माण झालं होतं आणि सुरुवात छान झाली आहे. आता इथून पुढचं सर्व चांगलं होईल मनामध्ये मी विचार करत होते. पूजा करून झाल्यानंतर मी 11 माळेचा जपही केला. तारक मंत्र केंद्रातून लिहून आणला होता, तो देखील 11 वेळेस म्हणून झालेला होता. त्यानंतर मी सारामृत ग्रंथ वाचायला घेतला. 1 ते 19 अध्याय मी पूर्ण वाचले आणि 20व्या अध्यायाला सुरुवात केली. तितक्यातच माझा नवरा आला आणि नवरा आल्यानंतर डायरेक्ट ते मला चहा आणि नाश्ता पाहिजे आहे, मला कामावर जायचं आहे. अगदी सकाळची वेळ होती. त्यांनी माझ्याकडे चहा आणि नाश्ता मागितला होता. तर मी रात्रभर ते घरी आले नव्हते आणि सकाळी आल्यानंतर त्यांनी मला चहा नाश्ता मागितला होता. रात्रभर ते घरी आले नव्हते आणि सकाळी आल्यानंतर त्यांनी मला चहा नाश्ता मागितला होता आणि मी हाताने सांगितलं की 5 ते 10 मिनटं थांबा, माझं वाचन चालू आहे असं म्हटल्यानंतर माझ्याकडे ते चालत आले आणि त्यांनी बघितलं की जे मी काही पूजा मांडणी केली आहे त्याच्याकडे बघितलं व ते खूप चिडले. अगदी त्यांच्यावर चिडण्यासारखं काहीही नव्हतं. अगदी त्यांचा राग अनावर झाला व ते माझ्यावर खूप चिडले. काल मी तुझ्याकडे पैसे मागितले, ते मला देण्यासाठी तुझ्याकडे पैसे नव्हते, पण पूजेचे साहित्य आणायला तुझ्याकडे पैसे आहेत. कुणाकडून पैसे मागितले किंवा तुला कोणी आणून दिलं, असे वेगवेगळे अपशब्द ते वापरू लागले आणि ते खूप रागाच्या भरामध्ये बोलायला लागले. मी म्हटलं की पूजाच्या बाबतीमध्ये असं काही म्हणू नका. तर माझ्यावर खूप चिडले. परत म्हणायला लागले की लय चरचर बोलू नकोस, नाहीतर हा फोटो आणि हे उचलून सर्व पूजा जी आहे ती मोडून फेकून देईल, अशा ठिकाणी फेकून देईल की तुला परत सापडणार नाही. असं बोलून त्यांनी मी जी काही पूजा मांडलेली होती त्या हातानं अगदी अस्ताव्यस्त करून दिली. स्वामींचा फोटो ही खाली पडला. पुस्तक आणि इतर साहित्यही त्यांनी विस्कटून टाकले आणि ते बघून थोड्या वेळासाठी माझ्यावरचा कंट्रोल सुटला आणि मी खूप त्यांना बडबड देखील केली. देवाचा कोप होईल, स्वामींचा कोप होईल
मी जे काही केलं ते चांगलं केलं नाही. ते आपल्यासाठी आपल्या चांगल्यासाठी करत होते. आपल्या संसारासाठी करत होते. तुम्ही हे केलं ते तुमच्यासाठीच नुकसानकारक ठरणार आहे व ते आपल्यासाठी चांगलं राहणार नाही व आपल्यावर काहीतरी वाईट वेळ येईल आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता स्वामींची माफी मागा. यावर त्यांनी माफी तर मागितलीच नाही, अजून त्यांनी बडबड केली आणि निघून गेले. मला खूप चिंता वाटू लागली की आता असं झालं आहे तर पुढे काय होईल? आम्हाला कोणत्या संकटांना सामोरं जावं लागेल? अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि स्वामींसाठी मी नजर मिळवू शकत नव्हते. कारण मी माझ्या नवऱ्याने जे काही केलं होतं त्यासाठी मला लाज वाटत होती. तरीही 2 अध्याय मी पूर्ण केले आणि वाचन त्या ठिकाणी माझे पूर्ण झाले. त्यानंतर वाचून वगैरे सर्व झाल्याच्या नंतर अर्ध्या तासामध्ये मला फोन आला आणि तो फोन माझ्या नवऱ्याच्या ॲक्सिडेंटचा मला आलेला होता. अतिशय गंभीर असा ॲक्सिडेंट झाला होता. तिथल्या लोकांनी त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेले होते. त्यानंतर मीही लगेच मुलींना घेऊन दवाखान्यामध्ये गेलेले. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांकडून मला समजलं की नवऱ्याची तब्येत आहे ती अतिशय गंभीर आहे, काहीही सांगू शकत नाही. आणि हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. माझ्या मुली अत्यंत ढसाढसा अशा रडू लागल्या होत्या आणि त्यांच्याकडे बघून मला देखील खूप रडू यायला लागलं होतं. आणि मी त्यावेळी स्वामींना विचारू लागले की स्वामी, असं काय झालं? पहिलाच गुरुवार माझा जो उद्देश होता तो झाला नाही, पण पहिल्याच गुरुवारी असं का झालं माझ्या बाबतीमध्ये? असं म्हणून मी जास्त रडू लागले. त्यानंतर आणि मुलीही माझ्या रडू लागल्या होत्या. आता काय करावं हे मला सुचत नव्हतं. डॉक्टरांना विचारलं की डॉक्टर फक्त एवढंच सांगत होते की प्रकृती फारच गंभीर आहे, काहीही सांगू शकत नाही आणि परिस्थिती खूप नाजूक आहे. त्यांच्या डोक्यावरती फार जबरदस्त मार लागला आहे, इतकंच डॉक्टर म्हणत होते. खूप रक्त वाहून गेलं आहे एवढेच ते म्हणत होते. ऐकून ऐकून ते अजून घाबरायला होत होतं. असं म्हणता म्हणता अगदी 4था-5वा दिवस आला. डॉक्टरांकडून समजलं की माझ्या मिस्टरांना शुद्ध आले व हे ऐकल्यानंतर एकदम मनाला माझ्या सकारात्मक ऊर्जा आली आणि एक नवीन आशेचा किरण देखील निर्माण झाला. आणि आता असं वाटलं की माझे मिस्टर लवकर बरे होणार. परंतु त्या ठिकाणी मिस्टरांनी फक्त डोळे उघडले होते. त्यांना आजूबाजूला कोण आहे, काय चालू आहे, काहीच समजत नव्हते. डॉक्टरांना विचारलं की असे का करत आहेत, पण ते ओळखत का नाही आहेत, ते बोलत का नाही आहेत? त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की पद्धती अजून बदललेली नाही, फक्त ते बेशुद्ध होते, ते शुद्धीवर आले आहेत. त्यांची प्रकृती जशी आहे तशीच आहे आणि आपल्याला आता तातडीनं ऑपरेशन करण्याची फार गरज आहे. सरकारी योजनेतून ऑपरेशनची तयारी सुरू झाली आहे. ऑपरेशन झालं म्हणता म्हणता 2रा गुरुवार आला. माझा पहिला गुरुवार तर असाच गेला होता. आता 2रा गुरुवार आला. परंतु संकल्पयुक्त सेवा मी करायची ठरवली होती. तर म्हणून 2रा गुरुवारला खंड पडला तर अजून काहीतरी वाईट घडेल याची माझ्या मनामध्ये भीती होती. म्हणून मला काही समजत नव्हतं. आणि आता 2रा गुरुवार करायचा होता. माझी मोठी मुलगी तुला मी सांगितलं होतं की तू तुझ्या वडिलांपाशी बस आणि मी 2 ते 3 तासामध्ये घरी जाऊन परत येते, असं मी सांगून तिला दवाखान्यात बसवून घरी आले. घरी आल्यानंतर पुन्हा तशीच पूजा मी मांडली. मन पूजेमध्ये असायला हवं तसं माझं मन लागत नव्हतं. फक्त नवऱ्याचा चेहरा डोळ्यासमोर फिरत होता, 2 मुली डोळ्यासमोर फिरत होत्या. पुढचा भविष्याचा विचार मनामध्ये चालू होता आणि पूजेकडे माझं लक्षच लागत नव्हतं. परंतु सगळी काही पूजा पार पडली. पुन्हा स्वामींकडे माफी मागितली. नवऱ्याकडून माफी मी मागते असं देखील मी स्वामींना म्हणाले. 2राही गुरुवार त्या ठिकाणी गेला. आता असं म्हणता म्हणता 3रा गुरुवार देखील आला. 3ऱ्या गुरुवारी नेहमीप्रमाणे मी पूजा वगैरे केली, पूजा मांडली.
पूजा चालू होती. तितक्यातच मला फोन आला की मुलीचा. मला फोन आला होता हॉस्पिटलमधून. आई तातडीने आत्ताच्या आत्ता तू दवाखान्यामध्ये ये, बाबा तुला बोलावत आहेत, असं फोनवर बोलल्यानंतर मी ती पूजा आटपली, नमस्कार केला आणि तसंच पुस्तक घेऊन मी दवाखान्यात जायला निघाले. कारण जाणं फार गरजेचं होतं. कारण काय झालं होतं हे माहीत नव्हतं. मुलीनं घाईघाईनं फोन केलेला होता. दवाखान्यात गेल्यानंतर मुलगी जवळ पळत आली आणि बाबा तुला बोलावत आहेत असं मी पटकन नवऱ्याकडे गेली. नवऱ्याकडे गेल्यानंतर नवऱ्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि ते लगेचच मला विचारू लागले की स्वामींचा फोटो कुठे आहे. तेव्हा मला थोड्या वेळासाठी काही समजलं नाही. पण असं काय विचार आहेत? पण ती मला विचारत होते, ते मला विचारत होते, अगं स्वामींचा फोटो कुठे आहे? आपल्या घरात तो ठेवला होता, तो पूजा मांडणी केली होतीस, तू कुठे आहे? मी त्यांना सांगितलं की ते आपल्या घरी आहे. काय झालं तर ते मला म्हणाले की अगं मी जी पूजा विस्कटली होती, पूजा सारखे माझ्या डोळ्यासमोर फिरत होती आणि ते स्वामी माझ्या डोळ्यासमोर फिरत होते आणि मला ते एकच सांगत होते, जो माझ्या भक्ताच्या आड येतो त्याच्या आणि मी येतो, त्याच्या आड मी येतो, असं ते माझ्या कानामध्ये एक शब्द घुमत आहे. जी आपली पूजा आहे, तुझी पूजा मांडली होती ती व्यवस्थित आहे का? स्वामी व्यवस्थित आहेत का? असं बोलल्यानंतर मी त्यांची थोडी समजूत काढली. स्वामी अगदी ठणठणीत आहेत. आपल्या घरामध्ये त्यांची पूजा देखील मी मांडलेली आहे, असं सांगितल्यानंतर त्यांच्या जीवात जीव आला आणि त्यांनी मला सांगितलं की स्वामींची जी काही पूजा व्यस्त केली होती त्याचमुळं माझा ॲक्सिडेंट झाला आहे. मला फक्त एवढंच आठवत आहे की जेव्हा मी घरून निघालो तेव्हा आपले भांडण झाले होते आणि ज्या हाताने मी पूजा वगैरे विस्कटली होती, रस्त्यावरून जाताना माझा ॲक्सिडेंट झाला आणि खरोखरच या ठिकाणी मला या गोष्टीची जाणीव होत आहे की मी तसं केल्यामुळं माझ्यासोबत असं झालेलं आहे. तर तू मला बोलली होतीस की देवाचा खूप कोप होईल आणि अगदी त्याच प्रकारे झालं आहे आणि त्याच प्रकारे मला माझ्या चुकीची शिक्षा देखील मिळाली होती, असं बोलून त्याचं ऑपरेशन वगैरे व्यवस्थित झालं. त्यानंतर त्यांनी घरी आणलं. घरी आणल्यानंतर 4 ते 5 महिने त्यांना पूर्ण रिकव्हरीसाठी लागले होते. त्याच्यानंतर ते अगदी पूर्णपणे पहिल्यासारखे बरे झाले व त्यानंतर आमचे सुखाचे दिवस चालू झाले. त्यांनी त्याच्यानंतर न कधीही दारूला स्पर्श केला नाही व त्यानंतर ते माझ्यासोबत स्वामी सेवेमध्ये रुजू झाले. तर हा होता एका भक्ताला आलेला स्वामींचा अनुभव किंवा प्रचिती म्हणा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की